श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेऊया सोमवारी विनायक चतुर्थीदशीचे उपाय. धार्मिक श्रद्धेनुसार दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने भक्ताला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. जीवनातील सर्व अडचणी आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत साजरे केले जाते. अर्थातच या दिवशी लाडक्या श्री गणेशाची पूजा केली जाते. विनायक चतुर्थी श्री गणेश पूजेसाठी सर्वोत्तम आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. भाविक विनायक चतुर्थीचा उपवास करून पूजा करतात. धार्मिक श्रद्धेनुसार दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने भक्ताला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. जीवनातील सर्व अडचणी आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते. विनायक चतुर्थी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 2 मार्च रोजी रात्री 9:01 चालू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:02 संपेल. उदय तिथीनुसार यावेळी विनायक चतुर्थीचे व्रत सोमवार दिनांक 3 मार्च रोजी पाळले जाईल. फाल्गुन विनायक चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त हा राहील पुढील प्रमाणे. पंचांगानुसार विनायक चतुर्थीला बाप्पाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 3 मार्च रोजी सकाळी 11:23 ते दुपारी 1:43 पर्यंत असेल. धार्मिक श्रद्धेनुसार शुभ काळात पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी असते. विनायक चतुर्थीची पूजाविधी चला जाणून घेऊया. विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा करण्यासाठी व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे आणि नंतर उपवास करण्याचा संकल्प करावा. तसेच त्यानंतर घरातील मंदिरात गंगाजलने गणपतीला स्नान घालावे व त्यानंतर पंचामृताने गणपतीला स्नान घालावे आणि नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून गणपतीला चंदन, हळदी कुंकू आणि फुलांनी सजवावे. नंतर बाप्पाला लाडू आणि मोदक अर्पण करा. त्यानंतर भगवान श्री गणेशाचे विविध मंत्र जप करा, जसे की ओम गणपते नमः आणि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. यानंतर व्रतकथा पठण करून आणि गणपतीची आरती करून पूजा पूर्ण करा. तर अशी होती ही सर्व विनायक चतुर्थीची माहिती. जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.